ती सकाळ इतर सकाळींसारखीच होती, पण त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक भावनेला हलवून टाकणारी ठरली. कारण कॉलेजच्या गेटसमोर उभी असलेली ती मुलगी, साधा ड्रेस, मोकळे केस, डोळ्यात थोडी घाबरलेली नजर आणि ओठांवरनं उमटलेलं हसू घेऊन जेव्हा पहिल्यांदा त्याच्या समोर आली, तेव्हा त्याला कळलंच नाही की या एका नजरेत तो आयुष्यभरासाठी अडकून जाणार आहे. सुरुवातीला दोघं एकमेकांसाठी अनोळखी होते, पण रोजच्या भेटींनी ओळख वाढवली. एकाच वर्गात बसणं, वही पेन मागणं, नोट्स शेअर करणं, कॅन्टीनमध्ये चहा पिताना हळूच हसणं, नकळत एकमेकांच्या सवयी लक्षात ठेवणं सुरू झालं. तो तिच्या शांतपणाकडे ओढला गेला आणि ती त्याच्या समजूतदार बोलण्यावर विसावली. दिवस सरकत गेले आणि मैत्री हळूहळू प्रेमात बदलत गेली. दोघांनी कधी शब्दात प्रेम व्यक्त केलं नाही, पण डोळ्यात सगळं स्पष्ट दिसत होतं. एकमेकांची वाट पाहणं, न भेटल्यास अस्वस्थ होणं, रात्री उशिरा मेसेज करून काळजी घेणं, हे सगळं त्याच्या नात्याचा भाग बनलं. त्याला वाटायचं हीच ती जी आयुष्यभर सोबत राहील आणि तिलाही त्याच्यात सुरक्षिततेची भावना मिळायची. पण प्रत्येक प्रेमकथेप्रमाणे इथेही अडथळे यायचेच होते. कारण तिचं कुटुंब परंपरावादी होतं आणि त्यांच्या साध्या परिस्थितीला ते कधीच मान्यता देणार नव्हतं. तरीही दोघं स्वप्न पाहत राहिले. एकत्र घर, छोटंसं सुखी आयुष्य, एकमेकांचा हात घट्ट पकडून चालणं. पण नियती हळूहळू वेगळंच खेळ मांडत होती. तिच्या घरातून लग्नाचे विषय सुरू झाले. तिच्या डोळ्यात भीती दाटली आणि त्याच्या मनात असहाय्यता. तरीही दोघांनी एकमेकांचा हात सोडला नाही. कारण प्रेमात असलेली आशा मरण्याआधी शेवटपर्यंत लढते आणि इथूनच त्यांच्या प्रेमाची खरी परीक्षा सुरू झाली. जसं जसं दिवस पुढे जात होते, तसं तिच्या आयुष्यावर घरच्यांचा दबाव वाढत चालला होता. कारण रोज कुणीतरी तिच्या लग्नाबद्दल बोलायचंच. मुलांची नावं, फोटो, स्थळ तिच्या समोर ठेवली जायची आणि प्रत्येक वेळी ती आतून तुटायची. कॉलेजला येताना हसणारा चेहरा लपवून ती त्याच्यासमोर उभी राहायची. पण डोळ्यातली भीती तो ओळखायचा. तो तिला धीर द्यायचा की सगळं ठीक होईल, आपण लढू. पण तिला माहित होतं की तिची लढाई फक्त त्याच्यासोबत नाही, तर संपूर्ण समाजाशी आहे. रात्री फोनवर बोलताना ती हळू आवाजात रडायची आणि तो शब्द न बोलता तिचं रडणं ऐकत बसायचा. कारण कधी कधी शब्दांपेक्षा शांत साथ जास्त मजबूत असते. तिच्या घरच्यांना संशय येऊ लागला. फोन तपासले जाऊ लागले. बाहेर जाण्यावर बंधन आली आणि प्रेम लपवणं गुन्हा असल्यासारखं जगणं सुरू झालं. तरी हे दोघं एकमेकांसाठी जगत होते. तो अभ्यास करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता आणि ती रोज देवाकडे एकच प्रार्थना करत होती की हे प्रेम वाचो. पण एक दिवस अचानक तिच्या घरच्यांनी अंतिम निर्णय घेतला आणि तिचं लग्न ठरवलं. त्या बातमीने तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती धावत त्याच्याकडे आली. रडत रडत म्हणाली की माझ्याकडे पर्याय नाही. माझ्या आई वडिलांना मी दुखवू शकत नाही. त्याने पहिल्यांदा स्वतःला इतकं कमजोर अनुभवलं. कारण त्यांचं प्रेम अजूनही तो तिला वाचवू शकत नव्हता. त्याने तिला पळून जाण्याचा विचार सांगितला, पण ती घाबरली. समाज, बदनामी, आई वडिलांचे अश्रू तिच्या डोळ्यासमोर उभे राहिले आणि तिने नकार दिला. त्या क्षणी दोघांमध्ये शांतता पसरली. प्रेम असूनही वेगळं होण्याची तयारी सुरू झाली. दिवस मोजले जाऊ लागले. भेटी कमी झाल्या, बोलणं तुटक झालं, पण वेदना वाढत गेल्या. शेवटच्या भेटीत ती त्याच्यासमोर उभी राहिली.
डोळ्यात पाणी, हात थरथरत होते आणि तिने फक्त एवढंच म्हटलं की मला माफ कर, कारण मी तुला सोडत नाहीये, तर स्वतःला हरवत आहे. आणि त्या वाक्याने त्याचं काळीज अक्षरशः फाटून निघालं. लग्नाचा दिवस जवळ येत गेला तसा तिच्या श्वासात भीती वाढत गेली. मेहंदीचे रंग हातावर चढत होते, पण मनातल्या आठवणी पुसल्या जात नव्हत्या. आरशात पाहताना तिला स्वतःच ओळखू येईना, कारण त्या चेहऱ्यावर आनंद नव्हता, फक्त कर्तव्य होतं. तो दुसरीकडे एकटाच बसून प्रत्येक क्षण तिच्यासोबत घालवलेले दिवस आठवत होता. तिचं हसणं, रागवणं, काळजी करणं, स्वप्न पाहणं सगळं डोळ्यांसमोर तळमळत होतं. लग्नाच्या दिवशी तो दूर उभा राहून तिला पाहत होता. लाल साडी, जड दागिने, चेहऱ्यावर बनावट, हास्य आणि डोळ्यात लपलेले अश्रू. त्याच्या नजरा एकमेकांवर थांबल्या आणि त्या एका क्षणात आयुष्यभराचं प्रेम, वेदना आणि निरोप समावलेला होता. ती काही बोलली नाही आणि तोही काही बोलला नाही, कारण काही प्रेमांना शब्दाची गरज नसते. ती निघून गेली आणि त्याचं आयुष्य थांबलं. दिवस पुढे सरकले, पण तो त्या दिवसात अडकून राहिला. त्याने स्वतःला कामात झोकून दिलं, यश मिळवलं, लोकांनी त्याचं कौतुक केलं. पण रात्री उशी ओलसर राहिली. तीही संसारात अडकली, जबाबदाऱ्या पार पाडत राहिली, हसत राहिली, पण आत कुठेतरी काहीतरी तुटलेलं कायमच राहिलं. वर्षांनी अचानक एका कार्यक्रमात दोघं पुन्हा समोरासमोर आले. वेळ थांबल्यासारखं वाटला. केसांमध्ये पांढरेपण, डोळ्यात थकवा, पण भावना तशाच. तिने हसून विचारलं, तू आनंदी आहेस ना? आणि त्याने खोटं हसून हो म्हटलं, कारण खरं सांगायची हिंमत दोघांमध्येही नव्हती. निरोप घेताना हात चुकून स्पर्शला आणि दोघांच्याही डोळ्यात पाणी तरळलं. त्या दिवशी त्यांना समजलं की काही प्रेमकथा लग्नासाठी नसतात, तर आयुष्यभर मनात जिवंत ठेवण्यासाठी असतात. ते प्रेम संपलेलं नव्हतं, फक्त नियतीने त्याला अपूर्ण ठेवलं होतं. आणि आजही ते प्रेम त्यांच्या प्रत्येक श्वासात, आठवणीत आणि शांत अश्रूंमध्ये जिवंत आहे. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा.